श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, 2026 या वर्षामध्ये एक विशेष महिना येत आहे, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम महिना असे म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक सण याला एक वेगळं महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामध्ये अधिक मास हा खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना 2026 मध्ये कधी लागत आहे, या महिन्याचं खरं महत्त्व काय आहे आणि या अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची व कशी भरायची ही संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनेकांना या महिन्याबद्दल अर्धवट माहिती असते आणि त्यामुळे काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या जात नाही. पण या महिन्यात जर योग्य रीतीने उपासना, दान आणि परंपरा पाळल्या तर त्याचा फायदा नक्कीच आयुष्यात दिसून येतो. या वर्षी अधिक मासा 17 मे पासून सुरू होणार आहे आणि 15 जून पर्यंत चालणार आहे. या पूर्ण कालावधीत हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात. धोंडा म्हणजे दगड. पूर्वीच्या काळात या महिन्यात कोणतीही शुभ कार्य केली जात नव्हती, त्यामुळे हा महिना निरुपयोगी मानला जात होता. पण नंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व खूप वाढलं. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या काळात जास्तीत जास्त विष्णूंची उपासना, जप, व्रत आणि धार्मिक कार्य केल्यास त्याचं फळ अनेक पटींनी मिळतं, असं शास्त्र सांगतं. या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट ही पुण्य देणारी असते. तसेच या महिन्यात विष्णू सहस्रनामाचे पठण, भगवद्गीतेचे वाचन किंवा रामायण वाचन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. अधिक महिन्यात दान धर्माला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचं दान केल्याने पुण्य मिळतं. काही जण या महिन्यात गरजू लोकांना मदत करतात, ते खूप चांगलं मानलं जातं. तसेच या महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणे किंवा पवित्र नदीत स्नान करणे देखील शुभ मानले जाते, कारण या काळात केल्या जाणाऱ्या प्रत्येक धार्मिक कृतीचा परिणाम हा जास्त प्रभावी असतो. पण बघा, हा महिना जितका पवित्र आहे तितका काही गोष्टींसाठी नियमबद्ध देखील आहे. म्हणजे काय, तर काही कामे आहेत जी या महिन्यात टाळायची असतात, कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, नवीन सुरुवातीसाठी नाही. जसं की या महिन्यात विवाह, नामकरण, ग्रहप्रवेश, भूमिपूजन यासारखे शुभ कार्य टाळावीत असं सांगितलं जातं, कारण हा महिना निष्क्रिय नसून आध्यात्मिक कार्यांसाठी राखीव मानला जातो. आता या सगळ्यात एक महत्त्वाची परंपरा आहे जी अनेक घरांमध्ये पाळली जाते आणि ती म्हणजे आईची ओटी भरणे. या अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरावी, त्यामागचं खरं कारण काय आहे आणि ती नेमकी कशी भरायची, ही सगळी माहिती आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर अधिक महिन्यात जी सर्वात महत्त्वाची आणि भावपूर्ण परंपरा सांगितली जाते ती म्हणजे आईची ओटी भरणे. ही फक्त एक साधी प्रथा नाही, तर तिच्या मागे खूप मोठं धार्मिक आणि भावनिक महत्त्व दडलेलं आहे. आपल्या आयुष्यात आईचं स्थान किती मोठं आहे हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. जन्मापासून आपल्यासाठी सतत कष्ट करणारी, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी, आपल्याला प्रेम, संस्कार आणि आदर देणारी व्यक्ती म्हणजे आपली आई. पण आपण रोजच्या आयुष्यात तिच्यासाठी काही विशेष करतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यात मुलीने आपल्या आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि ऋण व्यक्त करायचं असतं. शास्त्रानुसार असं मानलं जातं की या महिन्यात आईला दिलेला दान, सेवा आणि सन्मान हा थेट भगवंतापर्यंत पोहोचतो. आईची ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आईला दीर्घ आयुष्य लाभो, ती सदैव निरोगी राहो आणि पुढील जन्मातही आपल्याला हीच आई मिळो अशी मनापासून प्रार्थना करणे. ही भावना जितकी शुद्ध तितकं त्याचं फळही मोठं मिळतं असं सांगितलं जातं. आता अनेक महिलांना एक प्रश्न पडतो की आईची ओटी कोण भरू शकतो, तर याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे. विवाहित मुलगी असो किंवा अविवाहित मुलगी असो, दोघींनाही या अधिक महिन्यात आईची ओटी भरता येते. यात कोणताही भेदभाव नाही आणि मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा पाहिजे. आता ओटी कधी भरायची हे पाहूया. अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी ही भरू शकता. पण शक्य असेल तर मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी ओटी भरणे अधिक शुभ मानले जाते, कारण हे दिवस देवीच्या पूजेसाठी विशेष मानले जातात आणि आपली आई देखील ही देवीसारखीच असते. जर त्या दिवशी शक्य नसेल तर आठवड्यातील कोणताही दिवस निवडून तुम्ही ही आईची ओटी अधिक महिन्यामध्ये भरू शकता. महत्त्वाचं म्हणजे वेळ नाही तर भावना ही महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी आता लागणाऱ्या वस्तूंबद्दल आता आपण जाणून घेऊया. पारंपरिक पद्धतीने ओटी भरताना तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुपारी, बदाम, लेकरूवाळे हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा
तसेच सौभाग्याच्या वस्तू जसे की हळद कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा या गोष्टी घेतल्या जातात. यासोबतच काही गोड पदार्थ देखील घेतले जातात. अधिक महिन्यात खास करून अनारसे यांना खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर ओटीमध्ये अनारसे नक्की ठेवावे. अन्य गोड पदार्थ देखील चालतात, पण अनारसे ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच मुलीने आपल्या आईसाठी नवीन वस्त्र जसे की साडी घेणे देखील शुभ मानले जाते. हे वस्त्र आईला देताना तिचा सन्मान केला जातो. ओटी भरण्याची पद्धत देखील अगदी साधी आणि भावपूर्ण असते. आईला पाटावर बसवायचं, तिला हळदी कुंकू लावायचं आणि मग तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, नारळ, खण आणि इतर वस्तू ठेवून ओटीही भरायची. त्यानंतर आईला नमस्कार करून तिच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करायची. एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, ओटी भरताना 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर 33 रुपये म्हणजे 33 नाणे किंवा 33 नोटा, 33 अनारसे किंवा 33 फळे आईला द्यावीत. आणि ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानली जाते. आता यात सगळ्यात एक खास गोष्ट आहे की जी अनेक जण विसरतात आणि ती म्हणजे आईसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या घेणे. अधिक महिन्यात आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या देणे अत्यंत शुभ मानले जाते. जर बांगड्या घेणे शक्य नसेल तर कमीत कमी बांगड्या भरण्यासाठी पैसे देणे देखील शुभ मानले जाते. आणि ही परंपरा फक्त एक रिवाज नाही, तर आईच्या आनंदासाठी आणि तिच्या आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सुख समृद्धीसाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा आपण मोठ्या मोठ्या पूजांमध्ये किंवा व्रतामध्ये वेळ आणि पैसा खर्च करतो, पण घरातल्या आईसाठी एक छोटीशी गोष्ट करणं विसरून जातो. अधिक महिना आपल्याला ह्याच गोष्टीची आठवण करून देत असतो. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, जर कोणाची आई हयात नसेल तर त्यांनी काय करावं? तर त्यांनी घरातील इतर वडीलधाऱ्या स्त्रिया असतील तर जसे की आत्या, मावशी किंवा मोठी बहीण, चुलत बहीण, मावस बहीण यांना मान सन्मान देऊन त्यांची ओटी भरू शकता. तसेच जाऊबाईचीही ओटी भरू शकता. हा विधी पूर्ण करता येतो. किंवा दुसरा एक अत्यंत पुण्यकारक मार्ग म्हणजे एखाद्या गरजू वृद्ध स्त्रीला आई मानून तिची ओटी भरणे. यामुळे तुम्हाला तिचा आशीर्वाद देखील मिळतो आणि ही सेवाही पूर्ण होते. आणि ही सेवा थेट देवापर्यंत देखील पोचते असं मानलं जातं. इथे महत्त्वाची गोष्ट वस्तू नाही तर तुमची भावना आहे. तुमच्या मनात जर आईबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि आदर असेल तर तुम्ही केलेली ही छोटीशी सेवा देखील अत्यंत मोठं पुण्य देणारी ठरते. आता त्यानंतर तुम्ही कुलदेवतेची ओटी देखील भरू शकता. तर आता बघा, जर मुलगी विधवा असेल तर तिने आपल्या आईची ओटी कशी भरायची? तर परंपरेनुसार जर मुलगी विधवा असेल तर तिने स्वतःहून ओटी भरणे टाळावे. अशा वेळी योग्य मार्ग म्हणजेच घरातील इतर सौभाग्यवती स्त्रियांच्या हातून आईची ओटी भरून घ्यावी आणि आपण मनापासून प्रार्थना व नमस्कार करून आईचा आशीर्वाद घ्यावा. आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आईला नवी साडी तसेच चांदीची भेटवस्तू देखील देऊ शकता. तसेच वडील नसतील तर आईची ओटी ही कशी भरावी? तर परंपरेनुसार ओटी फक्त सौभाग्यवती स्त्रियांचीच भरली जाते. तरी सुद्धा आईच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी तिची सेवा करणे, तिला साडी, फळे देणे, मनापासून तिला प्रार्थना करणे हे अधिक योग्य आणि तितकंच पुण्य देणारं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, सुनेने सासूची ओटी ही कधी भरायची नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण सासूने त्यांच्या ओटीमध्ये जो पुत्र असतो तो त्याच्या मुलाशी आपण लग्न केलेलं असतं आणि त्यामुळे सुनेने सासूची ओटी ही कधीही भरायची नाही. विशेष करून आईची ओटी भरणे ही एक अशी विशेष सेवा आहे जी केवळ परंपरा नाही तर भावनेची अभिव्यक्ती आहे. आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नसतं. तिच्या आनंदातच आपलं सुख दडलेलं आहे. ही जाणीव या अधिक महिन्यात आपल्याला ठळकपणे होते. अधिक महिना हा 3 वर्षांनी येत असतो आणि सर्व मुलींनी जास्तीत जास्त या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी नक्की भरा आणि जास्तीत जास्त आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद मिळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.